आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा क्वेश्चन टॅगच्या व्हिडिओ सिरीजमध्ये खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅग या टॉपिक संदर्भातले खूप सारे नियम घेतले होते। तर आपण पार्ट सेकंड म्हणजे सेकंड जो व्हिडिओ क्वेश्चन टॅगचा घेतला, तर त्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले होते, तर ते दोन्ही प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतले होते आणि त्या संदर्भातले जे नियम आहेत ते सुद्धा घेतले होते। मग फक्त आपण दोनच प्रश्न घेतले असं नाही, तर त्याच्या संदर्भातले आणि इतरही बरेच नियम आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर आपण आता या व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅग या टॉपिक संदर्भातले जे इतर नियम आहेत, तर हे इतर नियम आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। तर बघा, पहिला नियम आपला आज या व्हिडिओचा जो पहिला नियम आहे, तर तो असा आहे, आज्ञार्थी वाक्य जे आहे, तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा होतो। जे आज्ञार्थी वाक्य हे होकारार्थी असू द्या अन्यथा नकारार्थी असू द्या, तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण विल यू असा करतो। तर नियम काय आहे, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग वाक्याचा टॅग हा विल यू असा केला जातो। मग आज्ञार्थी वाक्य हे होकारार्थी असू द्या किंवा नकारार्थी असू द्या। आता दुसरी गोष्ट आणखी एक आहे की आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं, तर आज्ञार्थी वाक्य जे आहे ते साधारणतः लक्षात ठेवायचे, आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असते। तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असते, अशा वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतोय। आणि आज्ञार्थी वाक्य संदर्भात काय सांगितलं, तर आज्ञार्थी वाक्याचा टॅग हा आपण विल यू करतोय। मग ते आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असू द्या किंवा नकारार्थी असू द्या, टॅग हा विल यू करायचा आहे। मग फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू, मग डिअर फ्रेंड्स, रीड द स्टोरी लाऊडली, रीड द स्टोरी लाऊडली। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डोंट प्ले विथ देम। तर अशी दोन वाक्य आहेत। मग आता तुम्ही सांगायचंय की या दोन वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल। तर डिअर फ्रेंड्स, निश्चितच या दोन्ही वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असाच होईल। मग नियम काय सांगितला डिअर फ्रेंड्स, आज्ञार्थी वाक्य हे होकारार्थी असू द्या अन्यथा नकारार्थी असू द्या, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असाच केला जातो। आता आज्ञार्थी वाक्यामध्ये आणखी कशा प्रकारची वाक्यरचना येते, तर लेटची जी वाक्य आहेत, लक्ष द्या, जे लेटची वाक्य आहेत, लेटने सुरू होणारी जी वाक्य असतात, तर ह्या लेटने सुरू होणारी वाक्य सुद्धा आज्ञार्थी वाक्यच असतात। मग यामध्ये लक्षात ठेवायचं, लेट हिम असेल, लेट हर असेल, लेट देम असेल, या अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग हा सुद्धा काय करायचा डिअर फ्रेंड्स, विल यू असाच केला जातो। लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग सुद्धा काय करायचा आहे, विल यू असाच करायचा आहे। परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, लेट्स किंवा लेटस असं जर वाक्याचा करता असेल, लेट्स किंवा लेटसने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग मात्र विल यू केला जात नाही, तर त्याचा टॅग मात्र काय केला जातोय, शल वी असा केला जातो। तर पुन्हा एकदा लक्षात द्या, लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचा लेट हिम, लेट हर, लेट देम असेल तर विल यू करायचा आहे। मात्र लेट्स असेल किंवा लेट अस असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल वी असा केला जातो। तर हा पण नियम डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचा आहे। तर बघा, आपण या ठिकाणी याचे एक्झाम्पल्स घेऊ। मग फॉर एक्झाम्पल, लेट हिम प्ले क्रिकेट, लेट हिम प्ले क्रिकेट। त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, लेट हर गो देअर। तिसरं वाक्य आहे, लेट देम राइट दीज सेंटेन्सेस, लेट देम राइट दीज सेंटेन्सेस। आणि त्याच्यानंतर आहे लेट्स गो देअर। त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे, लेट अस हॅव डिनर। तर या ठिकाणी हे जे 5 वाक्य आहेत, तर लक्षात ठेवायचं, या 5ही वाक्याची सुरुवात लेटने झालेली आहे। परंतु ज्या वाक्यामध्ये काय असणार आहे, लेट्स किंवा लेटस असेल
ज्या वाक्याची सुरुवात ही लेट्स किंवा लेटस असेल त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग मात्र काय करायचा आहे, शॅल वी करायचा आहे, विल यू करायचा नाही. पण या वरच्या वाक्याचा याची सुरुवात लेटने झालेली आहे, तर लेटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा करतात. याचाही लेट हर आहे, याचाही क्वेश्चन टॅग हा विल यू असाच होईल. या ठिकाणी लेट देम आहे, याचा सुद्धा क्वेश्चन टॅग हा विल यू असाच होईल. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट लेट्स गो देअर. या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, लेट्स जर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल वी असा केला जातो. आणि लेट अस हॅव डिनर असं जर असेल तर त्या सुद्धा वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल शॅल वी असा केला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. मग लेट हिम, लेट हर, लेट देम ने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा करायचा आहे. आणि लेट्स किंवा लेट अस ने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल वी असा केला जातो. तर बघा हे झालं आपलं आज्ञार्थी वाक्य संदर्भात. तर डिअर फ्रेंड्स बघा, आज्ञार्थी वाक्य संदर्भात आणखी एका पेपरमध्ये एमपीएससी ने आपल्याला प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. आता खरं पाहता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, हा जो प्रश्न आहे तर हा वेगळ्या नियमाने आपल्याला प्रश्न विचारला आहे. ते वाक्य देताना त्यांनी आज्ञार्थी वाक्यच दिलं होतं, परंतु त्या प्रश्नाचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा केला जात नाही, तर त्याचा क्वेश्चन टॅग हा कांट यू असा केला जातोय. तर लगेच कन्फ्युज होऊ नका, फक्त आपल्याला अशा प्रकारचा एकच प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचा नियम काय आहे लक्ष द्या. जर आज्ञार्थी वाक्यामधून राग संताप व्यक्त केला असेल तर त्यावेळी त्या क्वेश्चन टॅगचा त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा कांट यू असा केला जातो. जर आज्ञार्थी वाक्यामधून राग किंवा संताप व्यक्त केला असेल तर अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग हा कांट यू असा केला जातोय. तर या नियमामुळं पाठीमागे जेवढे पण आपण या ठिकाणी वाक्य किंवा पाठीमागचे जेवढे पण रूल्स घेतले आहेत आज्ञार्थी वाक्य संदर्भातले, तर ते गोंधळू नका. कारण आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न एकच वेळेस विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स. साधारणतः आज्ञार्थी वाक्यावरती आपल्याला प्रश्न खूप सारे विचारलेत, परंतु ह्या आत्ताचा जो नियम सांगितला यावरती आपल्याला प्रश्न फक्त एकच विचारलेला आहे. आणि हा पण नियम खूप सिंपल आहे समजायला. जर आज्ञार्थी वाक्यामधून राग किंवा संताप व्यक्त केला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा कांट यू असा केला जातोय. तर परीक्षेमध्ये जे वाक्य दिले तर तेच वाक्य मी या ठिकाणी लिहितो, यूज युअर कॉमन सेन्स. यूज युअर कॉमन सेन्स. मग वाक्यामध्ये राग असेल, संताप असेल किंवा त्यामधून जे आहे तर आपल्याला खडसावले असेल तर त्यावेळी लक्षात ठेवायचे त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा कांट यू करायचा आहे. या वाक्याची सुरुवात यूज या क्रियापदाने झालेली आहे. वाक्य जरी वर्बने सुरू झालं असलं, आज्ञार्थी वाक्य जरी असलं तर याच्यामधून काय आहे डिअर फ्रेंड्स, राग किंवा संताप आपल्याला खडसावलेला आहे. त्यामुळे या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा न करता कांट यू असा केलेला आहे. मग हे यूज युअर कॉमन सेन्स असं असू द्या किंवा माइंड युअर ओन बिझनेस, माइंड युअर ओन लँग्वेज, माइंड युअर ओन बिझनेस, या सुद्धा वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय करायचा आहे, कांट यू असाच करायचा आहे. तर आपण अशा प्रकारे काय लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, आज्ञार्थी वाक्य संदर्भातले रूल्स लक्षात ठेवायचे आहेत. आणि आणखी एक मी या ठिकाणी सांगेल की जनरल जे आज्ञार्थी वाक्य आहेत ते जर वाक्य तुम्ही जर मोठ्या आवाजामध्ये जर वाचायला सुरुवात केली तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा काय होईल, जसं की राग व्यक्त केलाय काय की संताप व्यक्त केलाय काय की असं करू नका. याच्यामध्ये आता यूज युअर कॉमन सेन्स, यूज युअर ओन माइंड युअर ओन लँग्वेज, माइंड युअर ओन बिझनेस, अशा प्रकारचे जे वाक्य आहेत तर हे वाक्य आपल्याला समजतात. जर हे असे वाक्य असेल तरच काय करायचं, त्याच्यामध्ये राग किंवा संताप किंवा खडसावलेला आहे अशा प्रकारचे भाव व्यक्त होतात. सिंपल आज्ञार्थी वाक्याला मोठ्याने वाचून तुम्ही उगीच त्या वाक्यामधून संताप व्यक्त होतोय काय की असा भाव व्यक्त करू नका, अन्यथा मग सगळं आपलं गोंधळ होईल. तर त्यासाठी काय करायचं, सिंपल एक लक्षात ठेवा, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा होतो. लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग सुद्धा विलच होतो, विल यू असाच होतो. मात्र लेट्स किंवा लेट असणे सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल बी असा करायचा आहे आणि हा एक त्याला अपवाद आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. चला ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं आज्ञार्थी वाक्य संदर्भातले जे नियम आहेत तर ते कंप्लीट झालेले आहेत. चला नेक्स्ट आपण या ठिकाणी आता रूल घेत आहोत. तर हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. जर आपल्याला हा एका शब्दा संदर्भातला जर नियम समजला डिअर फ्रेंड्स
तर आपण याच्या आधारे जे आपल्याला याच्यावरती 4 ते 5 प्रकारचे जे शब्द आहेत तर त्या पण शब्दांचा नियम आपल्याला 100% सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या लक्षात येईल. तर असे इंग्लिशमध्ये काही शब्द आहेत तर ते शब्द हे हेल्पिंग व्हर्बचं बी काम करतात आणि तेच शब्द हे मेन व्हर्बचं सुद्धा काम करतात. हेल्पिंग व्हर्बचं पण काम करतात, मेन व्हर्बचं सुद्धा काम करतात. असे शब्द कोणते आहेत मग? हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, नीड असेल आणि डेअर असेल. या 5ही शब्दांचा जो नियम आहे तर तो नियम सेम आहे. मग लक्षात काय ठेवायचे, जर हे 5ही शब्द वाक्यामध्ये जर हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले असतील तर त्यांचा क्वेश्चन टॅग करताना तेच शब्द आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचे आहेत. मात्र जर हे शब्द व्हर्ब म्हणून वापरले असतील तर त्यावेळी मात्र क्वेश्चन टॅग करताना हे शब्द वापरले जात नाहीत, तर त्याऐवजी दुसरी हेल्पिंग व्हर्ब वापरले जातात. तर यासाठी डिअर फ्रेंड्स आपण एक एक शब्दाचा नियम जो आहे तो कव्हर करू. सगळेजण लक्ष द्या. मी सुरुवातीला या ठिकाणी घेतोय हॅव. याचा नियम लिहितो मी, त्याच्यानंतर आपण याचं एक्सप्लेनेशन घेऊ. जर आपला हा एक शब्दाचा नियम जर चांगल्या प्रकारे कव्हर झाला तर निश्चितच माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला हे काय होईल मग 100% 5ही शब्दाचे जे नियम आहेत ते चांगल्या प्रकारे समजतील. मग पहिला नियम लक्षात द्या, हॅव. जर हॅव हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले असेल तर टॅग करताना वापरतात, हॅव वापरतात, हॅवच वापरायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी, जर हॅव हे वर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, टॅग करताना डू वापरतात. काय वापरतात? डू वापरतात. आता या ठिकाणी जे आहे ते लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या सगळ्याच 5ही शब्दाचा नियम जो आहे तर तो नियम सारखाच आहे. 5ही शब्दांचा नियम जो आहे तर तो सेम आहे, सारखा आहे. तर यासाठी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. ठीक आहे. तर बघा काय नियम सांगतोय, जर हॅव हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना काय करायचंय, हॅवला हॅवच घ्यायचंय. आता हॅवला हॅव घ्यायचंय म्हणजे आपला तो नियम विसरायचा नाही. वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे त्याच्यानुसार जर होकारार्थी असेल तर आपल्याला हॅवंट करायचंय, नकारार्थी असेल तर हॅवला हॅवच, म्हणजे होकारार्थी करताना आपण हॅव घेतोय. तर हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हीच म्हणला होतात हॅव जर असेल तर हॅवला हॅवच ठेवायचं, हेल्पिंग व्हर्ब असेल तर. आपला तो पहिला नियम विसरायचाच नाही. वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे त्यानुसार आपल्याला टॅग करायचा आहे. या ठिकाणी लक्षात द्या, जर हॅव हे वर्ब म्हणून वापरला असेल म्हणजेच क्रियापद म्हणून वापरला असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण डू असा करतोय. डू म्हणजे क्वेश्चन टॅग करताना काय करतोय आपण, डू वापरतोय, हॅव वापरत नाही. आता आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे की नेमकं या शब्दांना 5ही शब्दांना हेल्पिंग व्हर्ब कधी म्हणायचं आणि व्हर्ब कधी म्हणायचं. तर बघा लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. जर या सर्व म्हणजे 5ही शब्दानंतर हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, नीड असेल, डेअर असेल किंवा थोडक्यात या ठिकाणी आपण हा एकच शब्द घेऊ, हॅव हा एक शब्द घेऊ. जर हॅव नंतर क्रियापद असेल, हॅव नंतर आणखी एक क्रियापद असेल तर हॅव या शब्दाला हेल्पिंग व्हर्ब म्हणायचंय. आणि जर हॅव नंतर क्रियापदच नसेल तर हॅवला काय म्हणायचंय, व्हर्ब म्हणायचं आहे. मग बघा फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे, तर या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतो, दे हॅव गॉन आउट. त्याच्यानंतर दुसरं वाक्य घेतो या ठिकाणी, वी हॅव कम्प्लिटेड आवर वर्क. तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, या वाक्यांमध्ये दोन्ही वाक्यांमध्ये इथं पण हॅव आहे, इथं पण हॅव आहे. मग या वाक्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्याला ठरवायचंय या वाक्यामध्ये हॅव जे वापरलेलं आहे ते हेल्पिंग व्हर्ब आहे का नेमकं व्हर्ब आहे. मग या वाक्यामध्ये हॅव जे आहे तर बघा हॅवच्या नंतर या ठिकाणी काय आहे, व्हर्ब आहे.
इथं पण व्हर्ब आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅवच्या नंतर आपण V3 वापरतोय. तर बघा हॅवच्या नंतर इथं क्रियापद आहे, हॅवच्या नंतर इथं क्रियापद आहे. जर हॅवच्या नंतर जर क्रियापद असेल तर हॅवला काय म्हणायचंय, हेल्पिंग व्हर्ब म्हणायचं आहे. आणि क्रियापद कुठं पण लगेच हॅवच्या नंतर नाही तर अख्ख्या वाक्यामध्ये कुठेतरी सापडत असतं, असं नाही डिअर फ्रेंड्स, हॅवच्या नंतरच. तर अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचंय, हॅवला हॅवच ठेवायचंय. मग या वाक्यामध्ये हॅव जे आहे तर हॅव हे काय म्हणून वापरलेलं आहे, या वाक्यामध्ये हॅव जे आहे तर हॅव हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. मग आपण आणखी दुसरे वाक्य घेऊ या ठिकाणी बघा. I have lunch at 1 o'clock. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे you have a nice car. आता या वाक्यामध्ये जे हॅव हा जो शब्द आहे तर हॅव हा शब्द नेमका हेल्पिंग व्हर्ब आहे का व्हर्ब आहे हे आपण पाहू. मग या वाक्यामध्ये हॅवच्या नंतर लंच आहे, जे की आपण या ठिकाणी लक्ष द्या, लंच हा शब्द क्रियापद आहे का नाही. लंच हा शब्द आपण क्रियापद म्हणून पण यूज करू शकतोय, मात्र या वाक्यामध्ये लंच हा शब्द नाउन म्हणून वापरले मीलचं नाव आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर यापैकी हा लंच हा शब्द आहे. मग या ठिकाणी लंच हा शब्द या वाक्यामध्ये व्हर्ब आहे का, तर नाही डिअर फ्रेंड्स, या वाक्यामध्ये नाउन आहे. त्याच्यानंतर या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये यू हॅव अ नाईस कार, या वाक्यामध्ये हॅवच्या नंतर अ आहे म्हणजे हे आर्टिकल आहे, नाईस हे ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा हॅवच्या नंतर व्हर्ब आहे का, तर नाही. मग या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या वाक्यामध्ये हॅव जे आहे तर हॅव हे व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. आणि डिअर फ्रेंड्स म्हणून या वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करायचंय, डू घ्यायचं आहे. मग आपला नियम सिंपल काय सांगतोय, जर वाक्यामध्ये हॅव हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना हॅवला हॅवच घ्यायचंय. आणि जर हॅव हे मेन व्हर्ब म्हणजेच व्हर्ब म्हणून वापरला असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू असं आपण हेल्पिंग व्हर्ब घेतोय, हॅव वापरत नाहीत. आणि या ठिकाणी तो नियम पहिला क्वेश्चन टॅग या टॉपिकचा बेसिक नियम विसरायचा नाही. वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल, वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. फक्त आपण या ठिकाणी नेमकं क्वेश्चन टॅग करताना हेल्पिंग व्हर्ब हॅव घ्यायचं का नेमकं डू घ्यायचं या संदर्भातले आपण नियम पाहिले. मग हे चारही जे वाक्य आहेत तर हे चारही वाक्य होकारार्थी आहेत का नकारार्थी आहेत, तर चारही वाक्य डिअर फ्रेंड्स होकारार्थी आहेत. म्हणून क्वेश्चन टॅग काय होणार आहे, निश्चितच नकारार्थी होईल. मग या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, हॅवंट दे, काय होणार आहे, हॅवंट दे. दुसऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग यामध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलंय म्हणून या ठिकाणी काय करायचंय, हॅवला हॅवच ठेवायचंय. आणि वाक्य हे होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा आहे. या ठिकाणी आय हॅव लंच ॲट 1 o'clock, या ठिकाणी हॅव हे व्हर्ब आहे आणि व्हर्ब असल्यामुळे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी डोंट आय करायचं आहे, म्हणजे डोंट हे हेल्पिंग व्हर्ब वापरायचंय. आणि यामध्ये यू हॅव अ नाईस कार या वाक्यामध्ये सुद्धा हॅव हा शब्द व्हर्ब म्हणून वापरलेला आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग सुद्धा डिअर फ्रेंड्स आपल्याला डोंट यू असा करायचा आहे. तर अशा प्रकारचा सेम नियम या पुढील आता जे शब्द सांगितले या सगळ्या शब्दासंदर्भातला आहे डिअर फ्रेंड्स. तरी वाक्य व्यवस्थित समजून घ्या, नियम व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, तर हे लक्षात आले सगळ्यांना. चला पुढे आपण या ठिकाणी आता पुढच्या शब्द जे आहेत त्या पुढच्या शब्दांसंदर्भातला नियम पण घेऊ आणि वाक्य पण घेऊ. आता सगळ्यांचा नियम सारखाच आहे परंतु आपण सगळ्या शब्दांचे आपण वाक्य पण घेऊ आणि त्याच्या संदर्भात प्रत्येक शब्द संदर्भात आपण त्यांचे नियम सुद्धा घेऊ. मग या ठिकाणी लक्ष द्या. आता पुढचा नियम काय आहे डिअर फ्रेंड्स, जर हॅज हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरला असेल तर क्वेश्चन टॅग करताना काय करायचंय, हॅजला हॅजच ठेवायचंय. आणि जर हॅज हे व्हर्ब म्हणून वापरला असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय, डज वापरतोय. सेम याचा पण नियम आताच्या सारखाच. म्हणजे त्या हॅजच्या नंतर जर आणखी एक व्हर्ब असेल तर हॅजला हेल्पिंग व्हर्ब म्हणायचं. हॅजच्या नंतर जर व्हर्ब नसेल तर त्यालाच काय करायचंय, व्हर्ब समजायचंय आणि त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डज हे हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल he has turned off
ही हॅज टर्न ऑफ द टीव्ही. ही हॅज टर्न ऑफ द टीव्ही. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शी हॅज ओपन द विंडो. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स राजेश हॅज 2 लॅपटॉप्स. आणि नेक्स्ट सेंटेन्स इज श्यामल हॅज ब्रेकफास्ट at 8 o'clock. तर बघ लक्ष द्या या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, या पण ठिकाणी आपण 4 वाक्य लिहिलेले आहेत. या सुद्धा वाक्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब आहे का वर्ब आहे हे चेक करू. या वाक्यामध्ये हॅच्या नंतर टर्न हे क्रियापद आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे, जे की आपण हॅव ह्याच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरते बरोबर वापरलेलं आहे. या वाक्यामध्ये सुद्धा हॅच्या नंतर ओपन हे सुद्धा क्रियापद आहे, ते सुद्धा क्रियापदाचं तिसरं रूप आहे. याचा अर्थ असा होतो पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हॅज हे जे आहे तर हॅज हे हेल्पिंग वर्ब म्हणूनच वापरलेलं आहे. या वाक्यामध्ये हॅच्या नंतर टू आहे, 2 लॅपटॉप्स. आता आपल्या सर्वांना माहिती आहे टू हे जे आहे तर टू हे वर्ब आहे का नाही, तर टू हे काय आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे डिअर फ्रेंड्स. मग हॅज हे या वाक्यामध्ये काय झालं वर्बचं काम करत आहे. या वाक्यामध्ये सुद्धा आपण अगोदरच्या वाक्यामध्ये जसं पाहिलं होतं लंच, तसं ब्रेकफास्ट हे मीलचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी ब्रेकफास्ट हे तर वर्ब नाही तर ब्रेकफास्ट हे नाउनचं काम करतं डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचे हॅज हे सुद्धा या वाक्यामध्ये वर्ब आहे. मग पुन्हा एकदा तेच, जर हॅज हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं असेल हॅजला हॅजच ठेवायचे, वर्ब म्हणून वापरलं असेल तर त्या ठिकाणी डिअर फ्रेंड्स निश्चितच काय करायचं आपल्याला डज घ्यायचं आहे. मग पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना इथं पण तेच, वाक्य होकारार्थी आहे का, तर सर्वच वाक्य होकारार्थी आहेत म्हणून क्वेश्चन टॅग करताना नकारार्थीच करायचं आहे. पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हॅझंट ही असा होईल. दुसऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग सुद्धा हॅझंट या ठिकाणी होईल आणि वाक्याचा कर्ता शी आहे म्हणून या ठिकाणी शी वापरतोय. त्याच्यानंतर राजेश हॅज 2 लॅपटॉप्स. या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला हॅज घ्यायचंय का तर नाही, काय घ्यायचंय डज घ्यायचंय. कारण या वाक्यामध्ये हॅज जे आहे तर हॅज हे वर्ब म्हणून वापरलेलं आहे, म्हणून डिअर फ्रेंड्स या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला डज घ्यायचं आहे. आणि काय होईल मग याचा क्वेश्चन टॅग डझंट ही. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले जरी वाक्याचा कर्ता हा नाउन असेल तरी क्वेश्चन टॅग करताना त्याऐवजी योग्य ते प्रोनाउन घ्यायचे, नाउन क्वेश्चन टॅग करताना घ्यायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे श्यामल हॅज. या वाक्यामध्ये सुद्धा हॅज हे वर्ब आहे आणि म्हणून या ठिकाणी क्वेश्चन टॅग करताना डझंटच घ्यायचं आहे आणि श्यामल हे मुलीचं नाव आहे म्हणून या ठिकाणी शी वापरतोय. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स याही वाक्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तर क्वेश्चन टॅग होतोय. तर ठीक आहे, लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण हे वाक्य पाहिले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे झाले हॅव आणि हॅज संदर्भातले रूल्स. या ठिकाणी आपण पुढचा जो शब्द आहे ते लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यांचा नियम सारखाच आहे, तुमच्या लक्षात येतोय, मी याच्यावरून पण समजतेच ना, सगळ्या शब्दांचा नियम सेमच आहे. हॅड, आता या ठिकाणी जर हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरला असेल तर क्वेश्चन टॅग करताना काय करायचंय हॅडला हॅडच ठेवायचं आहे. आणि जर हॅड हे वाक्यामध्ये वर्ब म्हणून वापरला असेल तर क्वेश्चन टॅग करताना निश्चितच काय वापरायचंय डीड घ्यायचं आहे, डीड वापरायचं आहे. या हॅडचा पण नियम सेम हॅव आणि हॅड सारखाच आहे. या हॅडच्या नंतर जर वर्ब असेल तर क्वेश्चन टॅग करताना हॅडच घ्यायचं आणि जर हॅडच्या नंतर वर्ब नसेल म्हणजे हॅड हाच शब्द जर वर्ब म्हणून वापरला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डिअर फ्रेंड्स निश्चितच काय करायचं आपल्याला डीड वापरायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ, दे हॅड डेकोरेटेड द स्टेज. दे हॅड डेकोरेटेड द स्टेज. आणि दुसरं वाक्य आहे ही हॅड गॉन टू पुणे. ही हॅड गॉन टू पुणे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे अजय हॅड डिनर
ॲट 8 o'clock. तुम्ही म्हणत असाल हे सर तुम्ही ब्रेकफास्ट लंच डिनर हेच वाक्य का घेताय, का हे शब्द का वापरताय? कारण परीक्षेमध्ये काय करतात, हे अशा प्रकारचे शब्द देतात आणि आपण त्या ठिकाणी काय होतो, गोंधळतो, कन्फ्युज होतो, की आपण म्हणतो की अरे यार ह्याच्यामध्ये मग हे वर्ब आहे काय, म्हणून हे तुम्हाला समजावं यासाठी मी हे वाक्य घेतले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेहा हॅड अ मोबाईल. मग या चारही वाक्यामध्ये हॅड आहे, परंतु आपल्याला हे इथेही चेक करायचं आहे हॅड हे हेल्पिंग व्हर्ब आहे का मेन व्हर्ब आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये हॅडच्या नंतर डेकोरेटेड हा शब्द आहे. डेकोरेटेड हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स? डेकोरेटेड हा शब्द व्हर्ब आहे. आणि या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, जसं आपण हॅव आणि हॅडच्या नंतर V3 वापरतो, सेम त्याच पद्धतीने पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅडच्या नंतर V3 वापरतात. इथं पण गॉन हे व्हर्ब आहे आणि ते पण V3 आहे. मग या दोन वाक्यामध्ये हॅड हे हेल्पिंग व्हर्ब झालं. त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये हॅडच्या नंतर डिनर हा शब्द आहे, जो की आता सांगितलं होतं मी, डिनर हे सुद्धा मीलचं नाव आहे, जेवणाचा जे प्रकार आहे त्याचं नाव आहे. मग या ठिकाणी हे काय व्हर्ब आहे का, तर नाही, हे काय आहे, नाव आहे. या ठिकाणी हॅडच्या नंतर अ आहे, मोबाईल आहे, हे दोन्ही शब्द व्हर्ब आहेत का, तर नाही. आणि लक्ष द्या, वाक्यामध्ये इकडे तिकडे शोधत बसायचं नाही. व्हर्ब याच्या नंतर जर असेल तर त्याला हेल्पिंग व्हर्ब म्हणायचंय, याच्यानंतर जर लगेच चिटकून नसेल तर त्याला व्हर्ब म्हणायचं आहे. मग या वाक्यामध्ये हॅड सुद्धा व्हर्ब आहे, या वाक्यामध्ये सुद्धा हॅड व्हर्ब आहे. मग या वाक्यांचा क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला क्वेश्चन टॅग काय करायचा डिअर फ्रेंड्स, या वाक्यांचा बघा. पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, आपल्याला हॅड घ्यायचंय. मात्र चारही वाक्य होकारार्थी आहेत का नकारार्थी आहेत, तर होकारार्थी आहेत, म्हणून क्वेश्चन टॅग काय होईल मग, हॅडंट दे, नकारार्थी. त्याच्यानंतर हॅडंट ही, या वाक्याचा कर्ता ही आहे म्हणून ही घ्यायचंय. त्याच्यानंतर या वाक्याचा कर्ता अजय आहे, अजय हे नाउन आहे आणि क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, आपल्याला प्रोनाउन घ्यायचंय, डिडंट ही. मग हॅड हे व्हर्ब आहे म्हणून या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग करताना हॅड घेतलं नाही तर डीड घेतलेलं आहे, आपला नियमच ते सांगतोय ना. आणि या ठिकाणी सुद्धा हॅड हे व्हर्ब म्हणून वापरलं आहे म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना हॅड घ्यायचं नाही तर डीड घ्यायचं आहे. आणि वाक्य होकारार्थी असल्यामुळे या ठिकाणी डिडंट नेहा आहे, तर नेहा असल्यामुळे आपण या ठिकाणी शी हे प्रोनाउन वापरतोय. तर डिअर फ्रेंड्स, हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. या हॅड संदर्भातले पण हे नियम आहेत. तर हे वाक्य आपण या ठिकाणी असे घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लगेच पुढचे पण शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुढचे शब्द आहेत नीड आणि डॅर. पुढचे शब्द आहेत नीड आणि डॅर. सेम या पण शब्दांचं सेम तसंच आहे डिअर फ्रेंड्स, नीड आणि डॅर. काय, नीड आणि डॅर. आता आणखी एक गोष्ट सिंपल आहे, लक्षात ठेवायची. साधारणतः मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, जे नॉट आहे ना, नॉट हे नेहमी हेल्पिंग व्हर्ब सोबतच येत आहे. मग आपण सिंपल असं म्हणू, हेल्पिंग व्हर्ब आणि नॉट यांचा खूप चांगल्या प्रकारचं दोस्ताना असतोय. हेल्पिंग व्हर्ब सोबतच कधी पण काय येते, नॉट येते. म्हणजे नॉट जर वापरला असेल तर त्या वाक्यामध्ये समजा काही वेळेस काय होते, आपल्याला परीक्षेत वाक्य दिले जातात आणि आपण तिथं आणखी याच्यामध्येच कन्फ्युज होतो ना. तर त्यासाठी लक्षात काय ठेवायचंय, नॉट हे नेहमी हेल्पिंग व्हर्ब सोबतच वापरलं जात आहे. मग काही वाक्यामध्ये नीड असते किंवा डेअर असते, नीडच्या नंतर नॉट वापरतात आणि बी हा जो शब्द आहे तर बी हा शब्द क्रियापद म्हणून वापरला जातो. मग आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं. तर त्यासाठी काय करायचंय, नॉट हा जो शब्द आहे साधारणतः नॉट हा शब्द हेल्पिंग व्हर्बच्या नंतर आपण वापरत असतोय. तर बघा पुढचा शब्द आहे या ठिकाणी असाच नीड. जर नीड हे हेल्पिंग व्हर्ब, आता समजावं यासाठी मी हेल्पिंग व्हर्ब म्हणतोय, पण नीड आणि डेअर या दोन्ही शब्दाला आपण काय म्हणतो, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो. काय म्हणतो आपण यांना, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. फक्त आपल्याला हे समजावं यासाठी मी शॉर्टकट तेच दिलंय, हेल्पिंग व्हर्ब. मग नीड हे हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरलं असेल तर त्या ठिकाणी टॅग करताना काय करायचे, नीडला नीडच ठेवायचं आहे. आणि जर नीड हे व्हर्ब म्हणून वापरलं असेल तर टॅग करताना डू घ्यायचा आहे. आणि जर वाक्यामध्ये नीड्स असेल, नीड्स म्हणजे क्रियापदच आहे पण क्रियापदाला जर यस प्रत्यय लावला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डज वापरायचा आहे. कारण आपण नियम पाहिलाय मागील व्हिडिओमध्ये, सेकंड व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डज वापरतोय. आणि डज कधी वापरतो, क्रियापदाला जर यस ईएस आय एस प्रत्यय असेल तर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. मग डिअर फ्रेंड्स, फॉर एक्झाम्पल, he need not go there.
ही नीड नॉट गो देअर, पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे दे नीड जॉईन दिस क्लास. तिसरं वाक्य आहे शी नीड्स टू इम्प्रूव्ह हर इंग्लिश. शी नीड्स टू इम्प्रूव्ह हर इंग्लिश. आणि 4 नंबरचं वाक्य आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी we need to purchase a new mobile. तर we need to purchase a new mobile अशा प्रकारचं वाक्य आहे. तर आता लक्ष द्या या वाक्यामध्ये सेम इथं पण तेच आहे डिअर फ्रेंड्स. जर नीडच्या नंतर वर्ब असेल तर नीडला काय म्हणायचं, हेल्पिंग वर्ब म्हणायचं. जर नीडच्या नंतर वर्ब नसेल, नीड हा शब्द स्वतः वर्ब म्हणून वापरला असेल तर त्या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं, त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डू घ्यायचंय. नीड आणि नीड्स असेल तर त्या ठिकाणी तर डज वापरायचं आहे. मग या ठिकाणी बघा पहिलं वाक्य नीड आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, नॉट वापरले. नॉट जर वाक्यामध्ये असेल ना तर लक्षात ठेवायचं तो शब्द हा हेल्पिंग वर्बच आहे. काय आहे, हेल्पिंग वर्बच आहे. मग या ठिकाणी पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, नीड ही. आता नीड ही का झाला, कारण हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी घालायचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये नीड आहे आणि जॉईन हे सुद्धा वर्ब आहे. या वाक्यामध्ये सुद्धा गो हे वर्ब आहे पहिल्या वाक्यामध्ये. मग या शब्दाच्या नंतर जर वर्ब असेल तर याला काय म्हणायचंय, हेल्पिंग वर्ब म्हणा किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरला आहे. आणि म्हणून क्वेश्चन टॅग करताना तोच शब्द ठेवायचा, नीडला नीडच ठेवायचंय. मग काय होईल, नीडंट. आता नीडंट का झालं, कारण हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून याचा टॅग काय करायचंय, नीडंट दे. अशा प्रकारे क्वेश्चन टॅग करायचा. त्याच्यानंतर शी नीड्स टू इम्प्रूव्ह हर इंग्लिश. या ठिकाणी नीड्स आहे. मग नीड्स हे काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी नीड्स जे आहे नीड्स हे सुद्धा या ठिकाणी वर्ब आहे. आणि नीड्स जर असेल तर इथे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, ते हेल्पिंग वर्ब आहे का वर्ब आहे बघायची गरज नाही, कारण नीड्स हा शब्द ऑलरेडी वर्बच असतोय. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचंय, डझंट शी. आणि चौथ्या वाक्यामध्ये नीड आहे, नीडच्या नंतर टू आहे. मग टू हे वर्ब असते का, नाही. आता या ठिकाणी 2 + V1 टू परचेस हे पण वर्ब आहे. परंतु या ठिकाणी लक्ष द्या, हे जे आहे तर आपल्याला पुढं वर्ब या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. वर्बचे 2 टाइप्स पडतात, एक असे फायनाइट वर्ब आणि दुसरं असे नॉन फायनाइट वर्ब. हे पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ह, जेरंड हे जे येतात तर हे नॉन फायनाइट वर्ब असतात. तर यांना आपण मुख्य वर्ब म्हणत नाहीत, हे इन्फिनिटिव्ह आहे. आणि जर नीडच्या नंतर जर वर्ब असेल, इन्फिनिटिव्ह नाही वर्ब असेल तरच नीडला काय म्हणायचंय, हेल्पिंग वर्ब म्हणायचंय. पण याच्यानंतर जर इन्फिनिटिव्ह असेल किंवा हे अशा प्रकारचं वर्ब असेल तर त्या ठिकाणी नीडला काय म्हणायचं आहे डिअर फ्रेंड्स, वर्ब म्हणायचं आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये नीड हा शब्द वर्बचं काम करतोय. आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डोंट वी असं करतोय. काय करतोय, डोंट वी. हे शेवटचं वाक्य दिसायला का आपण आपल्या सर्वांना, यस दिसायला सगळ्यांना. चला ठीक आहे. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स काय होतंय, या नीड संदर्भातले पण आपले रूल्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सेम यासारखाच आपला आणखी एक शब्द आहे, तर त्या पण शब्दाचा आपण नियम घेऊ. मग तर तो शब्द आहे डिअर फ्रेंड्स कुठला, डेअर हा शब्द आहे, DARE डेअर. इथं नीड लिहायचं होतं ते वर्ब झालं. सर ठीक आहे, लक्षात येते तुम्हाला पण. म्हणजे इथं जे आहे ना, इथं माझ्याकडून आता वर्ब झालं होतं पण तिथं नीड पाहिजे होतं. चला ठीक आहे, DARE डेअर. जर डेअर हा जो शब्द आहे याचाही नियम सेम. डेअर हा शब्द पण हेल्पिंग वर्ब म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना डेअरला डेअरच घ्यायचा आहे. आणि जर डेअर हा शब्द वर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना डू वापरायचा आहे. जसं आपण या ठिकाणी नीड्स डज केलं तसंच डेअर्सचं पण काय करायचंय, डज करायचं आहे. डेअर्स असेल तर मग याचे पण एक्झाम्पल घेऊ. सेम याचे सुद्धा जो नियम आहे तर याचा पण नियम सेम नीड सारखाच आहे, म्हणजेच हॅव हॅज सारखाच आहे. तर बघा या ठिकाणी आपण पहिलं वाक्य घेऊ.
सॉरी डेअर चालू ना आपला. ओके. I dare go there alone. I dare go there alone. He dares to tell him. She dares to tell him about that. आणि we dare to fight with them. We dare to fight with them. आता या पण ठिकाणी आपल्याला सेम तेच करायचं आहे. वाक्यामध्ये नेमके हे शब्द हेल्पिंग वर्ब आहे का वर्ब आहे हे पाहायचं आहे. या वाक्यामध्ये डेअर आहे पहिल्या वाक्यामध्ये. डेअरच्या नंतर काय आहे गो हे वर्ब आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये डेअर हा शब्द काय झाला हेल्पिंग वर्ब. म्हणजेच काय आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. मग हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब जर असेल तर आपण टॅग करताना काय करतोय डेअर वापरतोय. दुसऱ्या वाक्यामध्ये डेअर्स आहे. मग डेअर जर असेल तर वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डज वापरायचा आहे. या ठिकाणी डेअर आहे सेम अगोदरच्या वाक्यासारखंच. हे टू फाईट हे काय आहे इन्फिनिटिव्ह आहे. हे मेन वर्ब नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स या वाक्यामध्ये डेअर हा शब्द जो आहे तर तो वर्ब आहे क्रियापद आहे. मग अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना आपण डेअर असेल तर डेअर हा जर शब्द वर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना काय करायचे डू वापरायचं आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं आहे म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय घेणार आपण डेअरला डेअरच घेणार आहे. मग या ठिकाणी हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे होकारार्थी वाक्य आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे निश्चितच डेअरंट सॉरी प्रोनाउन करता आय आहे म्हणून आपण आयच घ्यायचं. डेअरंट आय. इथं डेअर्स आहे यस आहे मग डज वापरायचं आहे. मग काय वापरायचं डझंट ही. या वाक्यामध्ये हा शब्द काय केलाय वर्ब म्हणून वापरलेला आहे आणि या वाक्यामध्ये सुद्धा डेअर हा शब्द वर्ब म्हणून वापरला आहे म्हणून याचा टॅग करताना काय करायचंय डोंट वी. तर डिअर फ्रेंड्स अशा प्रकारे काय करायचे हे पाचही शब्द आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे व्यवस्थित समजून घ्या आणि जर आपण हे समजून घेतलं तर निश्चितच आपल्याला कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या आपण त्याचं उत्तर काढू शकतोय. तर डिअर फ्रेंड्स आपण लगेच काय करतोय 2018चा एमपीएससी फॉरेस्टचा जो पेपर झाला या 2018च्या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये जे आपल्याला 8 वाक्य दिले होते क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती किती वाक्य होते 8 वाक्य. प्रश्न 2 होते म्हणजे त्याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स आणि इनकरेक्ट सेंटेन्स म्हणजे त्यांनी क्वेश्चन टॅग करून दिला होता पण त्या क्वेश्चन टॅगचा विचार करून नेमकं करेक्ट सेंटेन्स कोणता आहे आणि इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे असे 2 प्रश्न आपल्याला एमपीएससी फॉरेस्ट 2018च्या पेपरमध्ये विचारले होते. तेच वाक्य आपण जसेच्या तसे आपण या ठिकाणी घेऊ आणि त्याच वाक्याचा आपण क्वेश्चन टॅग सुद्धा आपण करू. मग ज्यावेळेस वाक्य मी लिहिणार आहे त्यावेळेस मला निश्चित लक्षात येईल की आपण एवढे सगळे नियम आपण या टॉपिक संदर्भातले का घेतलेत. तर मला काही विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही खूप जास्त नियम घेताय खूप डिफिकल्ट लेवलने शिकवण्याचा प्रयत्न करताय पण डिअर फ्रेंड्स हा विषय डिफिकल्ट किंवा वेगळं काहीतरी करण्याचा नाही. जेवढे पण मी नियम आतापर्यंत घेतलेले आहेत तर या सगळ्या प्रत्येक नियमावरती परीक्षेत आपल्याला प्रश्न विचारलाय म्हणजे विचारायलाच आहे आणि आपण जर हार्ड लेवलचा जर विचार करून जर अभ्यास केला तर आपल्याला मग सोपा जरी प्रश्न आला तर आपण त्याचं उत्तर खूप चांगल्या प्रकारे कमी वेळेमध्ये आपण उत्तर देऊ शकतोय. यासाठी आपण सगळेच नियम या ठिकाणी घेतोय. तर मग आता लक्ष द्या मी या ठिकाणी लगेच काय करतोय जो प्रश्न 2018च्या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये जे 8 वाक्य घेतले होते क्वेश्चन टॅगचे तर ते 8ही वाक्य आपण या ठिकाणी लिहितोय. पण मी आता काय करतोय 8 वाक्य लिहिताना त्यांचा क्वेश्चन टॅग करून अगोदर लिहिणार नाही. अगोदर फक्त वाक्य लिहितो आणि त्याचा आपण क्वेश्चन टॅग काय होतंय हे आपण या ठिकाणीच काय करू मग डिस्कस करून आपण ते 8ही वाक्य सोडू. ठीक आहे. तर यासाठी मी डिअर फ्रेंड्स प्रत्येक वेळेस सांगत असतोय की कुठल्याही टॉपिकला कमी समजायचं नाही. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर एमपीएससीचा अभ्यास करताना किंवा सर्व सेवेचा अभ्यास करताना कोणत्या टॉपिकला जास्त फोकस करायचंय आणि कोणते टॉपिक जास्त वाचायचे किंवा कोणत्या टॉपिकला महत्व आहे आणि कोणत्या टॉपिकला महत्व नाही. तर मी असं सांगल एमपीएससी करताना असं कुठलाही टॉपिक नाही की त्या टॉपिकचं महत्व कमी आहे आणि या टॉपिकचं महत्व जास्त आहे. असे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकवरती हमखास प्रश्न असतात परंतु याचा अर्थ असा होत नाही की काही टॉपिकवरती प्रश्न अजिबातच विचारले जात नाहीत. मग क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये 8 वाक्य दिलेत म्हणजे 2 प्रश्न होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एक मार्क किती महत्वाचा आहे.
2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये 2 प्रश्न विचारलेत आपल्याला क्वेश्चन टॅगवरती. मग बरेच विद्यार्थी काय करतात की क्वेश्चन टॅग हा टॉपिक मला येतोय, शाळेमध्ये असताना मला खूप चांगल्या प्रकारे मार्क पडायचे आणि ते 5% होतं, आपल्याला 95% नवीन शिकायचं. तर चला मग आपण या ठिकाणी मी काय करतोय, 5 या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये जे वाक्य दिले होते तर ते वाक्य आपण या ठिकाणी घेऊ. मग डिअर फ्रेंड्स, आपण अशा प्रकारे बघा या ठिकाणी मी एमपीएससी फॉरेस्ट 2018चा जो पेपर झाला या पेपरमध्ये जे आपल्याला या ठिकाणी जे 8 वाक्य दिसतात हे 8 वाक्य परीक्षेमध्ये दिलेले होते. आता एकाच प्रश्नामध्ये 8 वाक्य दिले नव्हते, तर त्यांनी एक प्रश्न करेक्ट सेंटेन्स म्हणून विचारला होता आणि एक प्रश्न इनकरेक्ट सेंटेन्स म्हणून विचारला होता. वाक्य देताना त्यांनी 8ही वाक्यांचा क्वेश्चन टॅग स्वतः त्यांनी करून दिला होता, पण त्याच्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे आणि कोणतं वाक्य चुकीचं आहे क्वेश्चन टॅगचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं होतं. तर डिअर फ्रेंड्स बघा, या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये 2 प्रश्न विचारले होते, म्हणजे 4 वाक्य एका प्रश्नामध्ये आणि 4 वाक्य दुसऱ्या एका प्रश्नामध्ये असे दिले होते. तर हे 8ही वाक्य आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आपल्याला आता या 8ही वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर या 8 वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण कशा प्रकारे करतोय हे बघा. मग आपण तर या ठिकाणी पहिलं वाक्य आहे यू नीड नॉट बी इन सच अ हरी. या वाक्यामध्ये नीड आहे, त्याच्यानंतर नॉट वापरला आहे. मग या ठिकाणी जे नॉट वापरलंय मग याचा अर्थ काय होतोय, नॉट हा जो शब्द आहे तर हेल्पिंग वर्ब आहे. मग मी आता सांगितलं तुम्हाला की ज्या वेळेस वाक्यामध्ये नॉट हा शब्द वापरला जातो तर नॉट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. नॉट आले की तो शब्द जो आहे तर तो हेल्पिंग वर्बच आहे, कारण नॉट हा शब्द हेल्पिंग वर्ब सोबत येतो. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण निश्चितच काय करणार आहेत, नीडच वापरणार आहेत. आपण आताच नियम घेतले 5 शब्दाचे, हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, नीड असेल आणि डेअर असेल. तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी मग डू वापरायचंय का तर नाही, कारण नीड हा शब्द हेल्पिंग वर्ब म्हणूनच वापरला आहे, म्हणजेच हा शब्द मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरलेला आहे, कारण या वाक्यामध्ये नॉट आलेला आहे त्या शब्दाच्या नंतर. आणि या वाक्यामध्ये वर्ब कोणता आहे, बी हा शब्द वर्ब आहे. आणि मग हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, नकारार्थी आहे, कारण याच्यामध्ये नॉट आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होईल. काय होईल मग, नीड यू असा होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वी यूज टू प्ले हेअर. या वाक्यामध्ये यूज टू आहे आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्येच घेतलेला आहे. तर यूज टू च्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण डिडंट करतो. काय करतोय, डिडंट करतोय. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, डिडंट वी असा होईल. काय होईल, डिडंट वी असा होईल. त्याच्यानंतर कॉल द डॉक्टर. कॉल द डॉक्टर हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू असा होतो. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल विल यू. लेट्स आहे चौथं वाक्य आहे, तर लेट्स गो नाउ. लेट्स आहे. मग आपण शिकलो लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय करायचा आहे डिअर फ्रेंड्स, लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शल वी असा होतो, शल वी असा होतो. त्याच्यानंतर 5वं वाक्य देअर इज. जर वाक्याचा करता हा देअर वापर असेल, देअरला देअरच ठेवायचं, त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना देअरला आपण देअरच ठेवतोय. मग या ठिकाणी काय होईल, इजंट देअर. वाक्यामध्ये इज हेल्पिंग वर्ब आहे ना, म्हणून आपण इजंट देअर करतोय आणि हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून. त्याच्यानंतर 6वं वाक्य आहे शेखर विल नॉट बी. विल वापरले आणि या ठिकाणी नॉट आहे. तर विल हे हेल्पिंग वर्ब आहे. वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, अर्थातच नकारार्थी आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. मग विल ही होईल. शेखर साठी आपण काय करतोय, ही हे प्रोनाउन वापरतोय, विल ही. इट इज अ नाईस मॉर्निंग. या ठिकाणी इज हेल्पिंग वर्ब आहे. मग वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, होकारार्थी. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, इजंट इट असा होईल. आणि लेट्स गो आउट फॉर डायनिंग. या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल डिअर फ्रेंड्स, इथं पण लेट्स आहे. मग लेट्स जर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शल वी असा होतो. तर हे बघा 8ही वाक्य एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये विचारलेलं आहे आणि म्हणून मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की कोणत्याही टॉपिकला कमी समजायचं नाही. प्रत्येक टॉपिक हा एमपीएससी साठी महत्वाचा आहे. ठीक आहे. मग डिअर फ्रेंड्स आपण अशा प्रकारे क्वेश्चन टॅग जे आहे ते क्वेश्चन टॅग आपण या ठिकाणी रूल्स क्वेश्चन टॅगचे कम्प्लीट केलेले आहेत. तर क्वेश्चन टॅग हा टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे परफेक्ट व्हावा यासाठी तुम्ही काय करायचं, आपला पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ आणि हा तिसरा व्हिडिओ असे 3ही व्हिडिओ काय करायचे क्वेश्चन टॅग संदर्भातले पाहायचे आहेत आणि त्यामध्ये जे नियम दिलेले आहेत
तर ते व्यवस्थित लिहून घ्या. तर ठीक आहे, मग थांबू. थँक्यू व्हेरी मच.